अगदी सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा एक हा गैरसमज आहेच की मला चांगलं दिसतंय तर चेक करायची काही गरज नाही. तर आमचं जे हॉस्पिटल आहे त्याच्या समोरच गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस आहे. एकदा असेच खूप मोठे नेते होते तर ते समोर राहायला आले होते आणि त्यांनी पाहिलं की समोर हॉस्पिटल आहे तर त्यांनाही नंबर चेक करायचा होता म्हणून ते आले की मला जरासं नंबर वाटतोय बदललेला जर चेक करूया. तर बोलताना कळलं की त्यांना डायबिटीस आहे. तर आपल्याकडे नॉन मीडियाटिक म्हणजे औषध डोळ्यात न घालता पडद्याचा फोटो आपल्या काढण्याचं मशीन आहे. तर त्यामुळे आम्ही त्याच्यावर त्यांचा चेकअप करून घेतला आणि त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांचा चेकअप झाला मग ते मला भेटायला आले. मी सहज गप्पा मारत होतो त्यांच्याबरोबर की आजकाल डायबिटिक लोकांना खूप जागरूक राहायला पाहिजे. पडद्याचे प्रॉब्लेम असतात, बरेच लोक चेक करून घेत नाहीत. आणि तेवढ्यात त्यांचा पडद्याचा फोटो माझ्या समोर आला कारण तो आत्ताच काढला होता आणि त्यात पाहिलं तर त्यांना स्वतःलाच ऍडव्हान्स डायबिटिक रेटिनोपॅथी होती. नशिबानं त्यांची दृष्टी तशी बरी होती कारण तोपर्यंत जसं तुम्ही म्हणाल की पडद्याला सूज सेंटरला आलेली नव्हती पण बाजूला सगळ्या जाळ्या तयार झालेल्या होत्या आणि ते त्यांना सुद्धा लक्षात आलं नाही. पण त्यानंतर आम्ही त्याची अर्थात ट्रीटमेंट केली. गेली आता 2-3 वर्ष झाली लेझर ट्रीटमेंट केली, इंजेक्शन, आणि आता त्यांचा पडदा स्टेबल आहे आणि दृष्टी चांगली आहे. पण हेच म्हणजे मला वाटतं की ते जर 6 महिने लेट झाले असते आणि ट्रीटमेंट वेळेत तर त्यांना एकतर लेझर डिलेड झालं असतं, ऑपरेशनची गरज वाढली असती, वारंवार इंजेक्शन देण्याची गरज वाढली असती आणि एवढं करून सुद्धा जसं आपण डिस्कस केलं की दृष्टी बऱ्याचदा पूर्ववत होत. त्यामुळे दृष्टी चांगली असतानाच ट्रीटमेंट चालू करणं हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं.